संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आता थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर आलेली आहे। मागील 1 वर्षापासून ते सातत्याने उपोषण करतात, आंदोलन करतात। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जारी करण्यात यावा या मागणीसाठी ते सातत्याने सराटी आंतरवाली या ठिकाणी उपोषण करतात, महाराष्ट्रभर दौरे करतात, त्यांच्या सभा होत आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची देखील त्यांना ऑफर आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता उमेदवार देण्याची घोषणा देखील केलेली आहे आणि त्याची चाचपणी देखील सुरू असतानाच आता त्यांना थेट मुख्यमंत्री पदासाठीच ऑफर आलेली आहे। आता त्यांना ऑफर कोणी दिलेली आहे आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम आदमी पार्टीकडून महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे, मात्र त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरा सध्या उपलब्ध नाही। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन ते महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। यासाठी आपच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी थेट त्यांना ऑफर देखील देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्राने माहिती दिली आहे। समाजसेवक अण्णा हजारे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनी माहितीचा अधिकार, लोकपाल बिलासह विविध मागण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केले होते। देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता। यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती। काँग्रेसची अनेक वर्षाची एक हाती सत्ता त्यांनी उडवून टाकली होती, तर भाजपलाही दारुण पराभव पत्करावा लागला होता। दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी भाजप व काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे। पंजाब राज्यातील बहुमताने सत्ता स्थापन करण्यात यश मिळालेले आहे। नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील पटेल आंदोलनाला साथ देऊन त्यांचे मतात परिवर्तन करण्यात आले होते आणि याला यश देखील मिळाले होते। आता महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर त्यांनी सर्वप्रथम फोकस केला आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये होणारी गर्दी, त्यांच्या मागण्या व सरकारची विरोधी भूमिका, शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी आपच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू झालेले आहेत। दिनांक 23 शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची सराटी आंतरवाली या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि प्राथमिक चर्चा देखील झालेली आहे। आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके म्हणाले की आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, विधानसभा निवडणूक संदर्भात त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे। ही प्राथमिक चर्चा होती। केंद्रीय समितीचे प्रमुख येतील व पुन्हा त्यांच्याशी बोलतील, मात्र योग्य निर्णय जरांगे पाटील यांनाच घ्यायचा आहे। तसेच आम्ही सर्व जागा लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे। महाराष्ट्रातील जनतेला एक सक्षम राजकीय पर्याय आम्ही देत आहोत, त्याला जरांगे पाटील यांची साथ मिळाली तर परिवर्तनाची लाट नक्की येईल। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला आणि सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना संधी मिळाली आणि सत्तेमध्ये मोठा बदल झालेला होता। आता विधानसभा तोंडावर असतानाच आता भाजपचे मराठा समाजाचे तरुण असतील ते देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी अर्ज करत आहेत। सराटी आंतरवाली या ठिकाणी भाजपच्या अनेक मराठा तरुणांनी, मराठा नेत्यांनी भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी मागवलेली आहे। मात्र आता आम आदमी पार्टीच्या वतीनं आता मनोज जरांगे पाटील यांना देखील साथ देण्याचं ठरवलं आहे। आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारली पाहिजे का, त्याचबरोबर निवडणूक लढवली पाहिजे का, याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त कळवा।